मंडळी, आपण कुठं आलो तुमच्या लक्षात आलं असेल. आपण आलो साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये आपलं जंगी स्वागत झालेलं आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले आहेत, महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे आहेत, बहुजन वंचित कडून कोण आहे? माजी सैनिक प्रशांत कदम, माजी सैनिक प्रशांत कदम, माजी सैनिक वंचित कडून. अबकी बार सैनिक खासदार. सैनिक खासदार, क्या बात आहे. तर असं रंगारंग कार्यक्रम होतो. बाहेर एकदम जोरजोरात ढोल बिल वाजत होते. का बरं एवढं तिकीट मिळायला उशीर झाला तुम्हाला? पक्षाचा जो निर्णय असतो तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो ना. उदयनराजेंना एकदम तिकडे जावं लागलं दिल्लीत आणि मग ते सगळं करायला लागलं आणि मग असं काही नाही. ते असं काही नाहीये. चर्चा होतच असतात नेहमी. मग यावेळेस कोणतं नाव चर्चेत होतं उदयनराजेंशिवाय? हो, उदयनराजेंशिवाय पर्यायच नाहीये. मग चर्चा काय करायची एवढी त्याच्यात? चर्चा मीडियाने केली, बाकी कुणी नाही केली. तुम्ही ऑलरेडी ठरवलं होतं नाव त्यांचं. अहो, एक नाव फायनल आहे, उदयन महाराज. सातारच्या जनतेनेच त्यांचं तिकीट फायनल केलं होतं. भाजपने नंतर केलं तरी चालतंय, पण सातारच्या जनतेनेच त्यांचं तिकीट फायनल केलं होतं. यावेळेस फक्त शशिकांत शिंदे साहेबांची तुतारी वाजणार. शशिकांत शिंदेची तुतारी वाजणार. शशिकांत शिंदेची तुतारी वाजणार. तुतारीनं जो मुतारीत पैसे खाणारा उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीनं जो उमेदवार आहे त्या आरोपीनं त्याच्यामध्ये जामीन घेऊन आता हा फरार आरोपी या ठिकाणी या लोकसभेची निवडणूक लढवतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी दुसरा घोटाळा 4000 कोटीचा FSI घोटाळा केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 12 एप्रिलला ह्या उमेदवाराला कोर्टानं दोषी ठरवलेला आहे. आता त्याच्यामधला एक संचालक त्याच्यामधला जेलमध्ये गेलेला आहे. आता हे उमेदवार उद्या जर जेलमध्ये गेले तर याच्यामध्ये नवल वाटण्याचं काही कारण नाही. महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोघांच्या भ्रष्टाचाराला इथली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे. बरोबर. त्यामुळे श्रद्धेय बाळासाहेबांनी आज एक सैनिकाच्या रूपानं एक साताऱ्याला नवा पर्याय दिलेला आहे आणि हा सैनिक निष्कलंक आहे. आज तुम्ही जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुतडा करून ठेवलेला या सगळ्या सत्ताधारी पक्षांनी, त्यामुळे यावेळी फक्त सैनिकच खासदार होणार आणि सैनिकांनी जे देशासाठी केलेलं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. साताऱ्याचे कोणकोणते प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत तुम्हाला वाटतं? बोला. आज या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही सैनिकांच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत आज फिरत असताना आज 30 वर्ष झाली, दशकं गेली, सरकारे आली गेली, परंतु सैनिक शहीद परिवाराचे प्रश्न जैसे ते आहेत, समाजाचे वंचितांचे शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे ते आहेत. त्यामुळे या सातारा जिल्ह्याला तिसरा पर्याय म्हणून आज वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी या 48 मतदारसंघामध्ये या कुठल्याही महाविकास आघाडीनं, महायुतीनं कुठलाही सैनिक दिला नाही, पण या सातारा जिल्ह्यामध्ये एक तिसरा पर्याय म्हणून सैनिक दिलेला आहे. सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि हा सैनिक दिलेला आहे. आणि आज या सैनिक कुठलाही पुढे जरी खासदार झाला तरी कुणालाही कमिशन मागणार नाही, ही एवढी मी खात्री देतो. थांबतो. क्या बात आहे. त्यांनी एक फार महत्वाचा मुद्दाच मांडला. ते म्हणले कमिशन मागणार नाही कुणाला. कमिशन एक आहे. सैनिक उमेदवार आहेत ते म्हणले की मोदींनी कुठलेही प्रश्न सोडवले नाहीत. वन नेशन वन पेन्शन कुणी केली? हा मुद्दा सैनिकांचा आहे, सैनिकांच्या निगडीत आहे आणि संपूर्ण कुटुंबियांची निगडीत आहे. सैनिकांची संख्या जास्त आहे. ते सगळ्या सैनिकांनी मोदीजींचं अभिनंदन आणि स्वागत केलंय की ज्या पद्धतीने पेन्शन मोदीजींनी त्यांना दिलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकांची संख्या जास्त आहे. गावाच्या गाव सैनिकांची. बोला की. अहो तुम्ही बोला की. आम्हाला एकच एक आवाज उदयन महाराज, उदयन महाराज. अरे क्या बात आहे. असा माणूस आहे, एका वाक्यात संपलं सगळं. हा बोला. उदयन महाराजांनी काही काम केलंय का नाही? हे बघा, उदयनराजे त्या पक्षाचा एक घटक आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. तरुणांच्या हाताला एक वेगळ्या पद्धतीचा रोजगार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळतोय. MIDC मध्ये यांच्या स्वतःच्या संघटना आहेत.
म्हणजे मलिदा लाटण्यासाठी अनेक कंपन्या या लोकांनी बंद पाडल्या. कोणी? या विरोधातल्या लोकांनी कोणी? शशिकांत शिंदे यांच्या त्या ठिकाणी स्वतःची माथाडी आहे आणि त्या ठिकाणी एक भ्रष्टाचार करण्याचं मोठ्या प्रमाणात काम होतं. या ठिकाणी जी MIDC मंजूर झाली होती त्या MIDC वर जे शिक्के पडले होते ते शिक्के हटवण्यासाठी सुद्धा लाखो रुपयाची मागणी या ठिकाणी या भ्रष्टवादीच्या भ्रष्ट नेत्यांनी केलेली होती. म्हणूनच या ठिकाणी रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला नाही. बोला. मी पहिल्यांदा जय हिंद आपल्या माध्यमातून सैनिकाला भावना मांडायची संधी दिली त्याबद्दल आपला आभार आहे. मी आज महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत. आज या सातारा जिल्ह्यामध्ये शूरवीरांचा हुतात्म्याचा जिल्हा आहे. बरोबर. आज मी OROP आणि अग्निवीर बद्दल आपल्याला सांगणार आहे. आज जर OROP दिलं त्याबद्दल आनंद आहे, परंतु OROPतल्या त्रुटी दूर करायला भाजप सरकार अपयशी ठरलं. आज जंतर मंतरवर आंदोलन सैनिकांची चालू आहेत. आज अग्निवीर आलं. अग्निवीर आल्यानंतर प्रचंड नाराजी युवा वर्गामध्ये आहे. आमची त्यांना मागणी आहे की हे अग्निवीर आहे ते परमनंट करावं, नाहीतर बंद करावं. अग्निवीर परमनंट करावं म्हणजे तुम्ही जसा पहिल्यापासून जे सैनिक भरती होत होते त्या पद्धतीनं हे अग्निवीर यंत्रणा बंद करून पुन्हा रेग्युलर भरती चालू करावी. दुसरी गोष्ट, आज महाराजांच्या बाबतीत बोलले, आमचा त्यांना सलाम आहे. ऐका, सन्मान केला असेल मी सैनिक साहेब, माझा रक्त सळसळून देऊ नका. मी सैनिक आहे, त्यांनी सन्मान केला, ते लोकप्रतिनिधी होते, राजे होते म्हणून केला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब हे आमच्या मोदी साहेबांच्या बरोबर आमची युती आहे. महायुतीमध्ये सर्वात प्रथम जर महायुती कुणी घडवली असेल तर हे आठवले साहेबांनी घडवलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बरोबर आहे आणि त्यांना भरघोस मतांनी सातारा जिल्ह्याचे खासदार म्हणून आम्ही दिल्लीत पाठवणार आहे. आणि त्यांनी निधी भरपूर आणून भरपूर कामं केलेली आहेत. काय त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या मला एक 4 कामं सांगा ना राजांची कामं म्हणजे साताऱ्यात काचचं काम केलेलं आहे. कास तलाव, कास तलावची उंची वाढवलेली आहे. तिथं पाण्याचा साठा सातारा जिल्ह्याला, सातारा शहराला पाणी पुरवठा प्रचंड प्रमाणात होतोय आणि आहे. आणि काम त्यानंतर रस्त्याची कामं झालेली आहेत. काय जी कधी झाली नव्हती ती, नाही काँग्रेसच्या काळात बाकीच्या काळात काही कामं झाली नव्हती त्यावेळेला रस्त्याची. उमेदवार इथं बसलेले आहेत. बोला. तुम्ही साहेब साताऱ्याची तारा चित्रपट बघितलाय का? कोणता? साताऱ्याची अशी ही साताऱ्याची तारा. अशी ही साताऱ्याची तारा बघितला चित्रपट बघितलाय का? नाही बघितलं ना. आवर्जून बघा. म्हणजे एका बाजूला उदयनराजे आणि एका बाजूला शशिकांत शिंदे आहेत. बरोबर ना. राजेंबाबत बोलायचं म्हटलं तर भ्रष्टाचारापासून लांब राहिलेला राजा, मात्र लोकप्रतिनिधी म्हणून अपयशी ठरले म्हणून गेल्या 5 वर्षाला लोकांनी नाकारलं. राहिला प्रश्न शशिकांत शिंदेचा. एक मराठीमध्ये कहावत आहे, सगळेच कसे छगन झाले, सगळेच कसे मगन झाले, ज्यांना करायचं गजाड तेच कसे मंत्री झाले. ते शशिकांत शिंदेला पहिल्यांदा गजाड करा, पालकमंत्री झाला, 4.5 कोटीचा भ्रष्टाचार केला. ही अशी सातारची तरा असल्यामुळं आजही तुमच्या ABP माझाच्या बसमध्ये आम्ही वंचितच आहोत. पुढे बसलेले ब्राह्मण आहेत, मध्ये बसलेले क्षत्रिय आहेत, त्याच्या अलीकडे वैश्य आहेत आणि सगळ्यात शूद्र आम्ही पाठीमागे आहे. हे भारत सरकार नव्हे, ही मोदी सरकार की गॅरंटी. जातीयतेची उतरण आहे ना, हे मोदी सरकार की गॅरंटी आहे. उघडा डोळे बघानी, उघडा डोळे बघानी. तुम्ही ऐकलं सातारची तरा, अशी ही सातारची तरा. हा सिनेमा तुम्ही बघितला का असं मला मागे एकाने विचारलं. खरं म्हणजे आता ही सातारची तरा आपण बघतो आहोत. आमचा छत्रपतींनी सातारा सोन्यागत जपलेला आहे आणि सोन्यागत सातारा आहे. सातारामध्ये सर्वांचं म्हणणं आहे विकास झाला, ह्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी झाल्या. मी आज रिपब्लिकन गवई गटाचा एक जिल्हा युवक अध्यक्ष आहे. आमचे सन्माननीय संजय गाडे साहेब आज अपक्ष म्हणून उभे आहेत. मग जर साताराचा विकास झाला सगळे म्हणतात, तर आजपर्यंत आम्ही आंदोलन असू किंवा मोठे मोठे कार्यक्रम असू, अजूनही आम्ही रस्त्यावर उतरतो. जर विकास झाला असता तर आम्हाला रस्त्यावर येण्याची. तुम्हाला काय विकास व्हायला पाहिजे होता? विकास तर साताऱ्यामध्ये विकास महत्वाचं म्हणजे की बाबा 100% तुम्हाला सांगतो, एकच फक्त झालंय काचचा जो आडाखडा आहे तेवढाच फक्त बघण्यात आलेला आहे. बाकी काही असं पाणी नाही प्यायला, पाणी नाही साताऱ्यात. पाणी प्यायला नाही, फक्त काचची उंची वाढवली, काचची नुसती उंची वाढवली. पण बाकीचं काय, MIDC साताऱ्यातील MIDC ही गायब झालेली आहे.
गायब केलेलं मी आजच कासला जाऊन आले. याच्या आधी जेव्हा उन्हाळा पडायचा तेव्हा पूर्ण पाण्याची पातळी खाली जायची. आज तशी परिस्थिती नाहीये की अगदी काठोकाठ भरलेलं आहे. म्हणजे अजूनही पाऊस पडेपर्यंत आम्हाला पाणी पुरणार आहे पुढची 1.5 वर्ष. उदयनराजेंचं पुढच्या 25 वर्षासाठीचं ते विजन आहे. एक विजन असलेला नेता म्हणजे उदयनराजे. कासच्या धरणाची उंची वाढवणे त्याचं विजन म्हणजे पुढचे 25 वर्ष लोकांना पाणी कधीच कमी पडणार नाही. इथून पुढे 4 वर्ष जरी पाऊस नाही पडला साताऱ्यात तरी साताऱ्यात पाणी कमी पडणार नाही एवढी गॅरंटी आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलले मगाशी आमच्या भगिनी. महाविकास आघाडीचा असू द्या किंवा महायुतीचा असू द्या, जर विकासाच्या वल्गना तुम्ही सातत्यानं करत असाल, खरं तर माणसाला एक मानवी समाजाला मूलभूत गरजांची जी महत्वाच्या गरजा असतात त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य. आता अन्न, वस्त्र आणि निवारा तो कष्टकरी माणूस आपल्या स्वतःच्या कमाईतून ते सगळं भागवत असतो, करत असतो. परंतु सभोवतालच्या गोष्टीमध्ये त्याला विकास पाहिजे, तो आरोग्याचा. ती आरोग्य यंत्रणा या सातारा शहराची तुम्ही दाखवून बोलणार नाही. मेडिकल कॉलेज अजूनही टप्प आहे, परंतु तिथं कुठलीही यंत्रणा कार्यान्वित नाही. दुसरे आहे शिक्षणाची. या सातारा जिल्ह्यातल्या तरुणाला शिक्षणासाठी, त्याचबरोबर शिक्षणानंतर नोकरीसाठी कोणत्याही पद्धतीचं फक्त हब करीन, IT सेक्टर बनवीन आणि या उद्योगाचं आपण उदारीकरण करीन, अशा सगळ्या गोष्टींच्या वल्गना 15 वर्ष सलग आणि 10 वर्ष मोदींच्या काळात आपण ऐकत आलेलो आहोत. पण आज तुम्ही पाहिलं तर एका शहराचा किंवा एका वॉर्डचा विकास केला म्हणजे तो खासदारकीच्या संपूर्ण परिक्षेत्राचा विकास होत नाही. या सातारा जिल्ह्याचा आता जी ही लोकसभेची वारी चाललेली आहे आणि सातारामध्ये आता रथ चाललेला आहे. त्या रथाला 2 चाक मिळालेले आहेत. एक चाक म्हणजे खासदार उदयनराजे भोसले, दुसरा चाक म्हणजे शिवेंद्रराजे भोसले. हा रथ दिल्लीला उदयनराजे जरी राजे असले तरी ते लोकशाहीला मानणारे राजे आहेत. ते कधीही कोणत्या समाजाबद्दल भेदभाव करत नाहीत. बरं का, हा आमचे सहकारी मित्र म्हणले की या सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था डळमळीत आहे. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज या ठिकाणी सातारामध्ये उभा राहतंय. इन्फ्रास्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतंय. हे सगळं करत असताना हा जिल्हा सैनिकांचा आहे, सैनिकांचा आदर करणारा आहे. आणि हे सगळं करत असताना जो जगाचा पोशिंदा आहे, जो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे, तो शेतकरी भाजीपाला घेऊन वाशी मार्केटला जातो. त्या शेतकऱ्याची 20% पट्टी कापली जाते. ती पट्टी कुणाच्या घशात जाते याचा सुद्धा शोध घेतला. दुष्काळी भागामध्ये व्यापक प्रमाणामध्ये कॅनलची कामं चालू आहेत. उरमोडीचं पाणी मान खटावला मिळालेलं आहे. हे काम या ठिकाणी पावसाळ्यात चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशातला हा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत की दिवाळी आपल्या घरी साजरी नाहीत करत. प्रत्येक दिवाळीला बॉर्डरवर जातात आणि सैन्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करतात. त्यांना मिठाई खायला घालतात, आपण खातात. पेन्शन त्यांनीच आणली त्यांच्यासाठी. शेतकऱ्यांना सन्मान निधी योजना प्रत्येकी 6,000 केंद्र सरकार, राज्य सरकार 6,000. पायलटचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. म्हणजे बचत गटाच्या महिलांना 50% महिला म्हणजे तिकीट म्हणजे मोफत आहे. महिला बिल पास पहिल्या पंतप्रधानांनी केलं. 33% आरक्षण विधानसभा लोकसभा. 29च्या नंतर 33% महिला विधानसभेत लोकसभेत दिसणार आहेत तुम्हाला. या पंतप्रधानांनी जागतिक स्तरावर भारत विकसित देश म्हणून प्रसिद्ध केलेला आहे. धार्मिक तेढकडून महायुती आणि महाविकास सरकारने त्यांची 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष सरकार चालवली, परंतु भारतीय संविधानाचा कधीही अंमल केला नाही. भारतीय संविधानामध्ये जेवढे आमूलाग्र बदल केले गेले, जेवढे सुधारणा झाल्या, त्यांनी त्यांच्या कलेनं स्वतःच्या वापरासाठी केलेले आहेत. भारतीय संविधान बदलण्याचा घाट चालवलेला आहे. त्यामुळं हा घाट आम्ही हाणून पाडणार. आणि यंदा आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 48 मतदारसंघांपैकी 5 ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन आम्ही उमेदवार दिलेले असताना महाविकास आघाडीनं आमच्यावर गद्दारी केलेली आहे. बऱ्याच विरोधकांनी हे उठवलेलं आहे की संविधान मध्ये बदल करतील, पण
पण बदल काय होणार नाही आणि आम्ही बदल होऊन देणार नाही. हे महाविकास आघाडी असू द्या किंवा महायुती असू द्या, यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये. मंडळी, आपण आहोत साताऱ्यामध्ये. सातारा जिल्हा हा शिवछत्रपतींचा जिल्हा. सातारा जिल्हा हा पहिल्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा. सातारा जिल्हा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा जिल्हा. मंडळी, आता आपण जाऊया आपल्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेत. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि तर मंडळी, आपण होतो इथं साताऱ्यामध्ये. सातारा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा. सातारा म्हणजे आमचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा. सातारा म्हणजे उदयनराजेंचा जिल्हा. सातारा म्हणजे शिवेंद्रराजेंचा जिल्हा. सातारा म्हणजे आत्ताचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा जिल्हा. याच्यामधले काय प्रश्न आहेत, इथं नेमकं काय अडचणी आहेत, सामान्य लोकांचं जगणं कसं आहे, याच्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. चर्चा अशी झाली तशी झाली, फार काही बरी झाली असं मला वाटत नाही. पण मंडळी, माझं एक तुम्हाला सांगणं आहे, तुमच्या विचारानुसार आणि तुमच्या एकूण सगळ्या प्रश्नांनुसार, अडचणींनुसार जो कोण तुमच्या सगळ्या अडचणींची प्रश्नांची जाण ठेवून असेल आणि सोडवेल, त्या माणसाला मतदान करा. मंडळी, मतदान मात्र नक्की करा. मी जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. चला, गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.